नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याची माहिती समोर आली आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून शेतकरी ह्या हप्त्याची वाट पाहत होते. नोव्हेंबर महिन्यातच हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तांत्रिक अडचणी, पोर्टल अपडेट आणि निवडणुकांमुळे या हप्त्याला निलंबित झाल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. यामध्ये कोल्हापूर, लातूर, नाशिक, नागपूर, जालना, जळगाव, नंदुरबार, नांदेड, बुलढाणा आणि भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली ह्या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकरी बांधवांनी काही गोष्टी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम eKYC पूर्ण करणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर हप्ता खात्यावर जमा होणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर eKYC आणि आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी. तर अशाच महत्त्वाच्या शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.